आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राइब करा। हॅलो व्ह्यूअर्स, कॉमन मॅन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आहे रक्षाबंधन। आजच्या दिवशी बहीण आणि भाऊ यांच्यातलं अतूट नात्यांचं बंधन म्हणजेच रक्षाबंधन। आजच्या दिवशी बहीण आपल्या भावाला नुसता धागा बांधत नसते, तर धागासोबत रक्षणाची हमीही घेत असते आणि भाऊ हात पुढे करून त्या धाग्याचा सन्मान करत रक्षणाचे वचनही देत असतो। आजच्या रक्षाबंधन निमित्त कल्याण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळा हरदास यांनी आपल्या दोन्ही बहिणींकडनं रक्षाबंधन करून घेतले। या रक्षाबंधन करत असताना त्यांनी नुसता धागा बांधून घेतला नाही, तर त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत रक्षा करण्याचे आश्वासितही केले। आज रक्षाबंधन बहिणी भावाच्या अतूट बंधनाचा हा सण आहे। ह्याच्या बहीण भावाला राखी बांधते, याचा अर्थ असा की भावानी तिची पाठराखण कायम करायची असते आणि बहिणीवर कोणतंही संकट येवो भावाच्या आधार ती शोधत असते आणि म्हणून ते त्याला एक बंधनात टाकते या दिवशी की आयुष्यभर तू माझं रक्षण करायचं आहे। म्हणून या दृष्टीने हे
फार महत्वाचं आहे. खरं म्हणजे ही सुरुवात जी आहे रक्षाबंधनाची ही राजस्थानमधनं चालू झालेली आहे. राजस्थानची राणीचं नाव माझ्या लक्षात नाही, पण तिच्यावर जेव्हा संकट आलं तेव्हा तिने एका आपल्या बांधवाला दुसऱ्या राजाला राखी पाठवली की तू माझ्यावरती संकट राज्यावर आलेलं आहे तर तू येऊन माझं रक्षण कर. त्याप्रमाणे त्यांनी बहिणीकडे आला आणि बहिणीला त्या युद्धामध्ये मदत करून तिला जिंकून दिलं आणि तिच्या शिलाचं रक्षण केलं. आणि म्हणून रक्षाबंधन हा बहीण भावंडांच्या जीवनातला अतिशय महत्वाचा दिवस आहे. ती भावावर पूर्ण जबाबदारी बहीण टाकते. तुम्ही कुठेही असले तरी तू माझं रक्षण करतायस आणि मी ज्या वेळेला हाक मारेन त्यावेळेला तू धावून आलं पाहिजे आणि माझं रक्षण केलं पाहिजे, अशी हे बंधनात भावाला टाकते ती. आणि म्हणून ते रक्षाबंधन असं नाव त्याला दिलं करण्याचं बंधन, म्हणून ते रक्षाबंधन. त्याच वेळेला बहीण त्याला आरती करते, म्हणजे तुला आयुष्यभर यश मिळो, विजय मिळो, ही ती त्यालाही सांगते आणि देवालाही प्रार्थना करते की जसा भाऊ माझं रक्षण करणार आहे तसं तू माझ्या भावाचं परमेश्वरा रक्षण कर. म्हणून ती पहिल्यांदा आरती देवाला ओवाळते आणि मग पहिले भावाला तिलक लावते की हे तिलक हे विजयाचं लक्षण आहे. आणि ते मग त्यानंतर ती त्याला राखी बांधते, म्हणजे ती त्याच्यावर एक प्रकारे परमेश्वरावर पण ती एक परमेश्वरालाही बंधन टाकते की माझ्या भावाचं तू रक्षण करायचे आणि भावाला बंधन टाकते की तू माझं रक्षण करायचं. असा हा रक्षाबंधनाचा दिवस.